वेलकम टू SRG टेक्निकल यूट्यूब चॅनल. प्रिवियस व्हिडिओमध्ये आपण लर्न केलं होतं SI युनिट्स, त्यांचे टाइप्स, बेस युनिट्स, सप्लिमेंटरी युनिट्स अँड डिराइव्ड युनिट्स. ओके, काही टेक्निकल इश्यूमुळे आपण प्रिवियस व्हिडिओ पूर्ण रेकॉर्ड नाही करू शकलो. तर या व्हिडिओमध्ये आपण इन्स्ट्रुमेंट्सचे टाइप्स पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. इन्स्ट्रुमेंट्स सिलेबस टॉपिक. इन्स्ट्रुमेंट्स म्हणजेच उपकरणे, ॲब्सोल्यूट अँड सेकंडरी इन्स्ट्रुमेंट्स. ॲब्सोल्यूट म्हणजे परिपूर्ण इन्स्ट्रुमेंट्स उपकरणे, सेकंडरी म्हणजे दुय्यम उपकरणे. इन्स्ट्रुमेंट्स ओके म्हणजेच उपकरणे. जनरल क्लासिफिकेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट्स. जनरल क्लासिफिकेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट्स साधारण वर्गीकरण केलेलं आहे उपकरणांचे. पहा, इन प्रॅक्टिकल वर्ड the signals and quantities to be measured are in analog form. ओके, प्रॅक्टिकल वर्डमध्ये म्हणजे दैनंदिन आता आपण जगतात सिग्नल्स अँड क्वांटिटीज, एखादा सिग्नल आणि परिमाणे टू बी मेजर्ड आर इन ॲनालॉग फॉर्म. ॲनालॉग फॉर्ममध्ये आताचे सिग्नल्स किंवा क्वांटिटीज मेजर केले जातात. दॅट इज इट इज अ कंटिन्युअस फंक्शन ऑफ टाईम. म्हणजेच जे कंटिन्युअसली टाईमसोबत बदलणारे फंक्शन आहेत त्यांना आपण ॲनालॉग सिग्नल किंवा क्वांटिटीज म्हणूयात. ओके, दीज ॲनालॉग क्वांटिटीज कॅन बी मेजर्ड युझिंग ॲनालॉग मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स. असे जे काय कंटिन्युअस टाईम फंक्शनसोबत बदलणारे जे काही सिग्नल्स असतील किंवा क्वांटिटीज असतील, अशा क्वांटिटीजना मेजर करण्यासाठी ॲनालॉग मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स, ओके, ॲनालॉग मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स, ॲनालॉग सिग्नल मोजमापन करणारे उपकरणे वापरतात. द ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट displays the quantity in different ways like pointer, scale, arrangement, digital display, etc. Okay, the input quantity under measurement is continuous function of time. The input quantity under measurement is continuous function of time. Okay, ठीक है. Nowadays use of digital instruments has increased due to invention of smart sensors and solid state devices. ओके, आत्ताच्या जगतात, आत्ताच्या दैनंदिन जीवनात डिजिटल इन्स्ट्रुमेंट्स हॅज इन्क्रीज्ड ड्यू टू इन्व्हेन्शन ऑफ स्मार्ट सेन्सर्स. स्मार्ट सेन्सरच्या इन्व्हेन्शनमुळे डिजिटल उपकरणे यांचा वापर अधिकांशपणे वाढलेला आहे. ओके, ठीक आहे. पुढे जाऊयात. क्लासिफिकेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट्स ऑन द बेसिस ऑफ पर्पज. क्लासिफिकेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट्स ऑन द बेसिस ऑफ पर्पज. ओके, उपकरणे वापरांच्या हेतूने त्यांचं वर्गीकरण झालेलं आहे. फर्स्ट आहे तो सेकंडरी इन्स्ट्रुमेंट्स, दुसरा आहे तो ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट्स. ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे परिपूर्ण उपकरणे, सेकंडरी इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे दुय्यम उपकरणे. दुय्यम उपकरणांचे परत 3 वर्गीकरण आहेत: इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट्स, रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट्स अँड इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट्स. इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे दर्शवणारी उपकरणे, फक्त दर्शवतात. गाडीचा स्पीडोमीटर स्पीड दर्शवतो. ओके, रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट्स म्हणजेच रेकॉर्ड करणे, मुद्रित करणे. ओके, छापील मुद्रित करणे, जसं की इलेक्ट्रोकार्डिओग्राम असतो, ECG. ओके, तो एका पेपरवरती रेकॉर्ड केला जातो. ओके, रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट्स. इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट्स समायोजित करणारे उपकरणे. 2-3 इनपुटचा जो काय ॲव्हरेज रिझल्ट्स एकत्रित करणारे उपकरणे म्हणजेच काय, इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट्स. ठीक आहे, पुढे जाऊयात. ॲब्सोल्यूट अँड सेकंडरी इन्स्ट्रुमेंट्स. ॲब्सोल्यूट म्हणजेच परिपूर्ण उपकरणे अँड सेकंडरी इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे दुय्यम उपकरणे. हा क्वेश्चन विचारलेला आहे MSBTच्या विंटर 18च्या एक्झामला 2 मार्क्ससाठी. काय क्वेश्चन आहे पहा. लिस्ट डिफरन्सेस बिटवीन ॲब्सोल्यूट अँड सेकंडरी इन्स्ट्रुमेंट. लिस्ट म्हणजे लिहा, डिफरन्सेस म्हणजे फरक, बिटवीन म्हणजे दोघांच्या मधील फरक. कोणाच्या मधील? ॲब्सोल्यूट अँड सेकंडरी इन्स्ट्रुमेंट्स. ॲब्सोल्यूट म्हणजे परिपूर्ण उपकरणे अँड सेकंडरी म्हणजे दुय्यम उपकरणे. ओके, डिफरन्स बिटवीन प्रायमरी अँड सेकंडरी इन्स्ट्रुमेंट्स. ओके, ठीक आहे. इथं पहा सेकंडरी इन्स्ट्रक्शन झालेलं आहे, स्पेलिंग मिस्टेक आहे. ओके, प्रिंटिंग मिस्टेक आहे. तिथं आपण सेकंडरी इन्स्ट्रुमेंट असं गृहीत धरणार आहोत. ओके, ॲब्सोल्यूट इन्स्ट्रक्शन, इथेही आपल्याला काय स्पेलिंग मिस्टेक दिसते. इन्स्ट्रक्शनच्या ऐवजी इन्स्ट्रुमेंट्स असंच पकडा. ओके,
चला तर मग डिफरन्स पाहूयात. सिरियल नंबर 1, मॅग्निट्यूड ऑफ क्वांटिटी डिटरमाइंड बाय डिफ्लेक्शन. मॅग्निट्यूड म्हणजे एक लेवल, उच्चतम लेवल ऑफ क्वांटिटी, परिमाणाची उच्चतम पातळी लेवल डिटरमाइन केली जाते म्हणजे दृढ केली जाते बाय डिफ्लेक्शन. ओके, एखादी जर क्वांटिटी असेल तर त्याचा मॅग्निट्यूड जो असतो तो दृढ केला जातो डिफ्लेक्शनने. अशा उपकरणांना काय म्हणायचं आपण? सेकंडरी इन्स्ट्रुमेंट्स, दुय्यम उपकरणे. ओके, मॅग्निट्यूड ऑफ क्वांटिटी is measured in terms of constant of the instrument. Magnitude of quantity is measured in terms of constant of the instruments. अशा उपकरणांना ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट्स आपण म्हणणार आहोत. ओके, ॲब्सोल्यूट म्हणजे परिपूर्ण उपकरणे. ठीक आहे. सेकंड फरक दिलेला आहे टाइप्स. सेकंडरी इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे 3 प्रकार पडतात. इंडिकेटिंग म्हणजे दर्शवणारे, रेकॉर्डिंग म्हणजे मुद्रित करणारे, इंटिग्रेटिंग म्हणजे समचलित समायोजित करणारे उपकरणे. इंडिकेटिंग, रेकॉर्डिंग अँड इंटिग्रेटिंग. टाइप्स इन स्टँडर्ड लॅबोरेटरी सच ॲज. ओके, ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट्समधला सेकंड पॉईंट काय आहे फरक? टाइप्स इन स्टँडर्ड लॅबोरेटरी सच ॲज स्टँडर्ड्स, सब स्टँडर्ड्स, फर्स्ट ग्रेड, सेकंड ग्रेड इन्स्ट्रुमेंट्स. ओके, टाइप्स इन स्टँडर्ड लॅबोरेटरी सच ॲज. ओके, स्टँडर्ड लॅबोरेटरीमध्ये जे प्रकार पडतात ते ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंटचे प्रकार असतील. ओके, ठीक आहे. स्टँडर्ड, सब स्टँडर्ड्स, फर्स्ट ग्रेड अँड सेकंड ग्रेड इन्स्ट्रुमेंट्स. ठीक आहे. ह्या स्लाइडमध्ये आपण काय पाहिलं? इन्स्ट्रुमेंट्स, त्यांचे वर्गीकरण, ॲब्सोल्यूट अँड सेकंडरी इन्स्ट्रुमेंट्समधला डिफरन्स. ठीक आहे. नेक्स्ट, सेकंडरी इन्स्ट्रुमेंट. ओके, दुय्यम उपकरणे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. सेकंडरी इन्स्ट्रुमेंट्स पहा. टॉपिक सिलेबस टॉपिक नंबर 1.2.1a सेकंडरी इन्स्ट्रुमेंट्स MSBT विंटर 16. विंटर 16च्या एक्झाममध्ये, ओके, हिवाळी परीक्षा 2016च्या MSBTच्या एक्झाममध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. स्टेट द मिनिंग ऑफ सेकंडरी इन्स्ट्रुमेंट, क्लासिफाय सेकंडरी इन्स्ट्रुमेंट्स. स्टेट द मिनिंग ऑफ सेकंडरी इन्स्ट्रुमेंट्स. ओके, मिनिंग म्हणजे अर्थ, ऑफ म्हणजे चे, कुणाचे? सेकंडरी इन्स्ट्रुमेंट्स, दुय्यम उपकरणांचे अर्थ लिहा. क्लासिफाय सेकंडरी इन्स्ट्रुमेंट्स, तसेच सेकंडरी इन्स्ट्रुमेंटचे वर्गीकरण लिहा. विंटर 16 4 मार्क्स. ओके, 4 मार्क्ससाठी हा क्वेश्चन होता. These instruments are constructed such that the magnitude of quantity can be determined only from deflection of the instruments. दुय्यम उपकरणे हे अशा पद्धतीने कन्स्ट्रक्ट केलेले असतात की ज्याच्याने मॅग्निट्यूड ऑफ क्वांटिटी, एखाद्या परिमाणाची उच्चतम पातळी लेवल कॅन बी डिटरमाइंड. ओके, म्हणजे दृढ करू शकतो अशा पद्धतीने ते जे उपकरण कन्स्ट्रक्ट केलेले असतात. कशाने? बघा, ओनली फ्रॉम डिफ्लेक्शन ऑफ द इन्स्ट्रुमेंट. ओनली फ्रॉम डिफ्लेक्शन ऑफ द इन्स्ट्रुमेंट्स. ओके, डिफ्लेक्शन म्हणजे परावर्तित होणे ऑफ द इन्स्ट्रुमेंट्स. ठीक आहे. दीज आर वाइडली यूज्ड फॉर मेजरमेंट पर्पज. दीज आर वाइडली यूज्ड फॉर मेजरमेंट पर्पज. असे जे काही उपकरणं आहेत, दुय्यम उपकरणे, हे व्यापक पद्धतीने मेजरमेंट पर्पजसाठी यूज केले जातात. डिफरन्स बिटवीन प्रायमरी अँड सेकंडरी इन्स्ट्रुमेंट्स. डिफरन्स बिटवीन प्रायमरी अँड सेकंडरी इन्स्ट्रुमेंट. आपण मागच्या स्लाइडमध्ये काय पाहिलेलं? सेकंडरी इन्स्ट्रुमेंट्स अँड ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंटमधला डिफरन्स पाहिलेला. ह्या स्लाइडमध्ये काय आहे? डिफरन्स बिटवीन प्रायमरी अँड सेकंडरी इन्स्ट्रुमेंट्स. ओके, हाही क्वेश्चन विंटर 2013च्या MSBTच्या एक्झाममध्ये विचारलेला आहे. काय क्वेश्चन विचारला आहे पहा. राईट डिफरन्स बिटवीन प्रायमरी अँड सेकंडरी मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स. राईट डिफरन्स बिटवीन प्रायमरी अँड सेकंडरी. प्रायमरी म्हणजे प्राथमिक उपकरणे अँड सेकंडरी म्हणजे दुय्यम उपकरणे. ठीक आहे. विंटर 2013 2 मार्क्स. प्रायमरी मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स, प्राथमिक मोजमापन करणारी उपकरणे. सेकंडरी मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स, दुय्यम मोजमापन करणारी उपकरणे. या दोघांच्यातला फरक आपण 2 मार्कासाठी विचारलेला तो पाहायचा आहे. सिरियल नंबर 1, डिफरन्स नंबर 1, दीज इन्स्ट्रुमेंट्स रीड द क्वांटिटी अंडर मेजरमेंट इनडायरेक्टली. असे जे काही प्रायमरी मेजरिंग करणारे इन्स्ट्रुमेंट्स असतात, हे इन्स्ट्रुमेंट्स काय करतात? दीज इन्स्ट्रुमेंट्स, हे उपकरणे रीड द क्वांटिटी अंडर मेजरमेंट इनडायरेक्टली. ओके, जी काय क्वांटिटी आपल्याला मेजरमेंट करायची आहे त्यांचं जे काय रिडिंग असेल तो इनडायरेक्टली मेजर करतो. इनडायरेक्टली मेजर करणाऱ्या उपकरणांना प्रायमरी मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स असं आपण म्हणणार आहोत. दॅट इज इन टर्म्स ऑफ डिफ्लेक्शन डिग्रीज अँड मीटर कॉन्स्टंट. इन टर्म्स ऑफ डिफ्लेक्शन डिग्री अँड मीटर कॉन्स्टंट. ओके, म्हणजेच एक स्पीडोमीटर असेल, गाडीचा अॅनालॉग स्पीडोमीटर असेल जो इनडायरेक्टली रीड करणार आहे. म्हणजेच काय की गाडी 20 किलोमीटर प्रति तास, 30 किलोमीटर प्रति तास जाते, पण तिथं डायलचा ॲब्सेन्समुळे जो स्पीडोमीटरचा जो काटा आहे हा फक्त डिग्री अँगल्समध्ये आपल्याला सांगू शकतो किंवा आपण सांगू शकतो. अशा उपकरणाला प्राथमिक उपकरणे म्हणायचे आहेत. ओके, प्राथमिक मोजमापन करणारी उपकरणे. ठीक आहे. डिफ्लेक्शन डिग्रीज, हे पहा, डिफ्लेक्शन डिग्रीजचा अर्थ समजून घ्या. डिफ्लेक्शन डिग्रीज अँड मीटर कॉन्स्टंट्स. ठीक आहे. सेकंडरी इन्स्ट्रुमेंट, सेकंडरी मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. सेकंडरी म्हणजेच
दुय्यम मोजमापन करणारी उपकरणे. दीज इन्स्ट्रुमेंट्स रीड द क्वांटिटी अंडर मेजरमेंट इनडायरेक्टली. दीज इन्स्ट्रुमेंट्स रीड द क्वांटिटी अंडर डायरेक्टली. ओके, ठीक आहे. डायरेक्टली हे काय करतात, क्वांटिटी मेजर करतात. एक्झाम्पल्स दिलेले आहेत. सेकंड फरक जो आहे तो एक्झाम्पल्स आहे. प्रायमरी मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स एक्झाम्पल टॅलेंट गॅल्व्हनोमीटर अँड करंट बॅलन्स मीटर. सेकंडरी मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचे एक्झाम्पल्स पहा, ॲमीटर, व्होल्टमीटर, वॅटमीटर अँड एनर्जी मीटर. ॲमीटर, व्होल्टमीटर, वॅटमीटर अँड एनर्जी मीटर. ओके, ठीक आहे. इकडे पहा, सेकंडरी इन्स्ट्रुमेंट्स आर फर्दर क्लासिफाईड ॲज म्हणजे सेकंडरी दुय्यम उपकरणांचे पुन्हा प्रकार सांगितलेले आहेत. आपण मगाशीच पाहिलं होतं. इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट्स, रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट्स अँड इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट्स. टाइप्स ऑफ सेकंडरी इन्स्ट्रुमेंट्स. फिगर 1.2.1 काय सांगते, टाइप्स ऑफ सेकंडरी इन्स्ट्रुमेंट्स. इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट्स दर्शवणारी उपकरणे. ओके, दिस इंडिकेट द मॅग्निट्यूड ऑफ क्वांटिटी to be measured. These indicate the magnitude of quantity to be measured. The indication is generally in the form of scale. Dial and pointer arrangement. Okay, scale, dial and pointer arrangement ने जे आपण इंडिकेशन पाहतो तशा उपकरणांना इंडिकेटिंग उपकरणे आपण म्हणणार आहोत, दर्शवणारी उपकरणे. ओके, एक्झाम्पल ॲप्लिकेशन ऑफ इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट्स, ॲमीटर, व्होल्टमीटर, वॅटमीटर यूज्ड इन लॅबोरेटरीज. ओके, अँड ऑन पॅनल बोर्ड्स. ओके, पॅनल बोर्ड्सवरती किंवा लॅबोरेटरीजमध्ये ॲमीटर, व्होल्टमीटर, वॅटमीटर जे वापरलेले असतात ते इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट असतात. ओके, कारण का त्याच्यामध्ये डायल आणि पॉइंटर असतो. टर्मिनल्स ऑफ कनेक्शन आपण पाहणार आहोत. फिगर बघा 1.2.2 इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट्स. ॲमीटर म्हटलेलं आहे कंसात. ओके, इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट्स ॲमीटर का, तर पहा इथे डायलवरतीच कॅपिटल ए लिहिलेलं, याचा अर्थ काय, हा ॲमीटर आहे. ओके, इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट्स का आहे हा, कारण याच्यामध्ये डायल आहेत. ओके, डायल म्हणजे हे पहा ज्याच्यावरती रिडिंग्स लिहिले आहेत, 0, 1, 2, 3, 4, 5 हे डायल आहे, याला आपण डायल म्हणतो. पॉइंटर पहा, पॉइंटर हा काटा आहे, पॉइंटर जो दर्शवतो किती रिडिंग आहे तो. आणि हे टर्मिनल्स फॉर कनेक्शन. ओके, एक्झाम्पल ॲप्लिकेशन ऑफ इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट्स, ॲमीटर, व्होल्टमीटर, वॅटमीटर. ज्याच्यामध्ये पॉइंटर आणि डायल दिलेला असतो अशा उपकरणांना आपण काय म्हणणार आहोत, इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट्स. ओके, इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट्स. ठीक आहे, पुढे जाऊया. रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट्स सेकंड आहे. रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट्स मुद्रित करणारे इन्स्ट्रुमेंट्स. सम प्रोसेस रिक्वायर अ कंटिन्युअस रेकॉर्ड ऑफ मेजर्ड क्वांटिटी. काही पद्धती अशा आहेत की जिथं रेकॉर्डिंग करणं गरजेचं आहे. ओके, कंटिन्युअस रेकॉर्डिंगची गरज असते. रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट्स आर यूज्ड फॉर सच पर्पज. अशा पर्पजसाठी, अशा हेतूसाठी रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट्स, रेकॉर्डिंग करणारे, मुद्रित करणारे उपकरणे वापरावे लागतात. द रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट्स गिव्स अ कंटिन्युअस रेकॉर्ड ऑफ द व्हेरिएशन ऑफ द क्वांटिटी बिईंग मेजर्ड. द रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट्स गिव्ह अ कंटिन्युअस रेकॉर्ड ऑफ द व्हेरिएशन्स ऑफ द क्वांटिटी बिईंग मेजर्ड. ओके, म्हणजे क्वांटिटी जी काय आपण मेजर करणार आहोत त्याच्यामध्ये जो व्हेरिएशन येतो तो सतत रेकॉर्ड केला जातो. ओके, रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंटचं ते कामच आहे रेकॉर्डिंग करणे. रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट्स गिव्स अ कंटिन्युअस रेकॉर्ड ऑफ द व्हेरिएशन्स, कंटिन्युअस रेकॉर्ड ऑफ द व्हेरिएशन्स ऑफ द क्वांटिटी बिईंग मेजर्ड. ओके, एक्झाम्पल ॲप्लिकेशन्स ऑफ रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट्स, टेम्परेचर व्हेरिएशन इन फर्नान्समध्ये जो टेम्परेचर व्हेरिएशन होतो तो रेकॉर्ड करणे गरजेचं आहे. ओके, सप्लाय व्होल्टेज व्हेरिएशन इन सबस्टेशनमध्ये सप्लाय व्होल्टेज जो व्हेरिएशन होतो प्रति सेकंद तोही रेकॉर्ड करणे गरजेचं आहे. इलेक्ट्रोकार्डिओग्राम, ECG ऑफ ए पर्सन. एखाद्या व्यक्तीचा ECG, इलेक्ट्रोकार्डिओग्राम तो व्हेरिएशन होत असतो, त्यामुळे रेकॉर्डिंग करणे गरजेचं आहे. अर्थक्विक मेजरिंग सिस्टम. ओके, अर्थक्विक मेजरिंग सिस्टम. भूकंप जिथे होतो तिथे रिस्टर स्केल हे उपकरण वापरतात, जो की भूकंपाची तीव्रता हा रेकॉर्ड करणे गरजेचं आहे. ओके, त्यामुळेच अर्थक्विक मेजरिंग सिस्टममध्येही आपण काय करतो, रेकॉर्डिंग टाईपचे इन्स्ट्रुमेंट्स यूज करतो. ओके, पहा रेकॉर्डिंग टाईपचे इन्स्ट्रुमेंट्स कसे असतात. रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट्स अरेंजमेंट. फिगर 1.2.3 रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट अरेंजमेंट. ओके, ठीक आहे, कसं असतं पहा. ओके, हा पेपर शीट आहे, पेपर शीट असतो, तो रोलवरती रोल केलेला आहे एका रोलवरती. ओके, तो सतत कंटिन्युअसली फिरत असणार आहे. इनपुट सिग्नल फ्रॉम सेन्सर. हा पहा इकडे पहा, इनपुट सिग्नल फ्रॉम सेन्सरकडून जो इनपुट सिग्नल येणार आहे
इनपुट सिग्नल फ्रॉम सेन्सर तो कुठे गेला, मुव्हिंग पेनला. ओके, इनपुट सिग्नल फ्रॉम सेन्सर. जसा इनपुट सिग्नल चेंज होत राहील तो सेन्सरद्वारे मुव्हिंग पेनला दिला जाईल. ओके, जसा इनपुट सिग्नल चेंज होईल तसं मुव्हिंग पेन ही काय होणार आहे, अप अँड डाऊन स्क्रोलिंग होणार आहे. अप अँड डाऊन तो जी काय क्वांटिटीची मॅग्निट्यूड असेल त्या पद्धतीनं तो पेपर शीटवरती काय करेल, ड्रॉ करेल. ओके, ठीक आहे. रेकॉर्डेड क्वांटिटी ही जी काय रेकॉर्डेड क्वांटिटी आहे. ओके, ठीक आहे. इनपुट सिग्नल फ्रॉम सेन्सर तो मुव्हिंग पेनला दिला जाईल. मुव्हिंग पेन त्या पद्धतीने रेकॉर्ड होईल. ओके, फिगर 1.2.3 रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट अरेंजमेंट. द व्हेरिएशन्स इन क्वांटिटी आर सेन्सर्ड बाय means of suitable sensors and these variations are plotted on sheet of paper by means of moving pen. थर्ड प्रकार आहे इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट्स. इंटिग्रेटिंग म्हणजे समचलित समायोजित करणारे. MSBTच्या समर 2015च्या एक्झाममध्ये 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारलेला आहे. स्टेट द मिनिंग ऑफ इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट्स अँड गिव्ह वन ॲप्लिकेशन ऑफ इट. ओके, स्टेट म्हणजे काय लिहा, द मिनिंग म्हणजे अर्थ ऑफ इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट्स अँड गिव्ह वन ॲप्लिकेशन ऑफ इट. इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंटचा अर्थ लिहा आणि एखादा ॲप्लिकेशन त्याचं सांगा. ओके, ठीक आहे. इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट्स आपण पाहूयात. द इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट इंटिग्रेट्स द क्वांटिटी अंडर मेजरमेंट. इंटिग्रेट्स म्हणजे समचलित समायोजित करणारे. अंडर मेजरमेंट ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, दॅट इज इट टोटलाइज द इव्हेंट्स ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. एका तासाच्या टाइम पिरियडमध्ये ज्या काही इनपुट क्वांटिटीच्या सिग्नल्स असतील किंवा मेजरमेंट केलेले जे काही रीडिंग्स असतील तो टोटलाइज करून आपल्याला एकत्रित सांगणार आहे. म्हणूनच इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंटला आपण काय म्हणणार आहोत, समचलित समायोजित उपकरणे. MSBTच्या समर 2015च्या एक्झाममध्ये 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारलेला आहे. अतिशय महत्त्वाचा आहे. इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट्स. द इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट्स इंटिग्रेट्स द क्वांटिटी अंडर मेजरमेंट्स ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, दॅट इज इट टोटलाइज द इव्हेंट्स ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट्स. एनर्जी मीटर सर्वात बेस्ट एक्झाम्पल आहे एनर्जी मीटर, इन विच पॉवर इज मेजर्ड ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम विच गिव्स measurement of energy. The energy meter is also known as watt hour meter or tri-vector meter. ओके, एनर्जी मीटरलाच आपण वॅट आवर मीटर किंवा ट्रायव्हेक्टर मीटर म्हणतो. ठीक आहे. याच्यावरती एक क्वेश्चन विचारलेला आहे परत विंटर 2013च्या एक्झाममध्ये 2 मार्क्ससाठी. डिफरन्स बिटवीन इंडिकेटिंग अँड इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट्स. राईट, डिफरन्स बिटवीन इंडिकेटिंग अँड इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट्स. ओके, डिफरन्स लिहा, फरक लिहा बिटवीन इंडिकेटिंग अँड इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट्स. इंडिकेटिंग म्हणजेच काय, दर्शवणारे. कन्फ्युजन होतं आहे काही मुलांना, लक्षात घ्या. इंडिकेटिंग म्हणजे दर्शवणारे उपकरणे अँड इंटिग्रेटिंग म्हणजे समचलित समायोजित करणारे उपकरणे. इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट्स, इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट्स. सिरियल नंबर 1, फरक नंबर 1. ओके, डिफरन्स नंबर 1. दीज इन्स्ट्रुमेंट्स गिव्स, इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट्समध्ये पहा, दीज इन्स्ट्रुमेंट्स गिव्स the instantaneous value of quantity under measurement. These instruments gives the instantaneous value of quantity under measurement. Okay, this meter gives summation of the quantity under measurement over a certain period of time. Okay, integrating instruments काय करतात, this meter gives summation of the quantity under measurement over a certain period of time. Second फरक आहे, दूसरा फरक आहे, these instruments give the reading with the help of a pointer and calibrated scale. कॅलिब्रेटेड केलेले स्केल. ओके, कॅलिब्रेटेड म्हणजेच व्यवस्थित केलेले स्केल. दिस इन्स्ट्रुमेंट्स गिव्स रीडिंग विथ द हेल्प ऑफ पॉइंटर अँड स्केल. ठीक आहे. इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट्समध्ये सेकंड डिफरन्स पहा. द रीडिंग इज अचिव्ड विथ द हेल्प ऑफ काउंटिंग और रजिस्टरिंग मेकॅनिझम. द रीडिंग इज अचिव्ड विथ द हेल्प ऑफ काउंटिंग अँड रजिस्टरिंग मेकॅनिझम. तिसरा फरक आहे, इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट्स कोणकोणते आहेत पहा. एक्झाम्पल दिले, ॲमीटर, व्होल्टमीटर अँड वॅटमीटर. इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट आहे एनर्जी मीटर. इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंटचं सर्वात बेस्ट एक्झाम्पल आहे एनर्जी मीटर. ओके, ठीक आहे. सिलेबस टॉपिक आहे नेक्स्ट, अॅनालॉग अँड डिजिटल इन्स्ट्रुमेंट्स. अॅनालॉग अँड डिजिटल इन्स्ट्रुमेंट्स. अॅनालॉग अँड डिजिटल इन्स्ट्रुमेंट्स. सिलेबस टॉपिक 1.2.1 अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट्स. ओके, ठीक आहे. जनरल थेअरी पाहूयात आपण अॅनालॉग मेजरिंग इन्स्ट्रुमेंटच्या बाबतीत. जनरल थेअरी ऑफ अॅनालॉग measuring instruments. Okay, in practical word, the signals and quantities to be measured are in analog form. In practical word, the signals and quantities to be measured are in analog form, that is it is a continuous function of time. Continuous function of time. Continuous function of time, टाइमच्या कंटिन्युअस फंक्शन सोबत जे काय बदलणारे सिग्नल्स आहेत, क्वांटिटी आहेत, त्यांना आपण
सिग्नल्स म्हणतो. ओके, असे अनालॉग सिग्नल्स मेजरमेंट करण्यासाठी जे काही उपकरणे आपण यूज करतो त्यांना आपण अनालॉग इन्स्ट्रुमेंट्स म्हणणार आहोत. दिस अनालॉग क्वांटिटी कॅन बी मेजर्ड युझिंग अनालॉग मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स. ओके, असे जे काही अनालॉग परिमाणे असतात त्यांना आपण मेजर करू शकतो. कशाद्वारे? अनालॉग मोजमापन करणारे उपकरणे. द अनालॉग इन्स्ट्रुमेंट डिस्प्लेज द क्वांटिटी इन डिफरंट वेज लाईक पॉइंटर स्केल अरेंजमेंट, डिजिटल डिस्प्ले एटसेट्रा. द इनपुट क्वांटिटी अंडर मेजरमेंट इज कंटिन्युअस फंक्शन ऑफ टाइम. The input quantity under measurement is continuous function of time. Nowadays, use of digital instruments has increased due to invention of smart sensors and solid state devices. आताच्या टाईममध्ये डिजिटल उपकरणे हे व्यापक पद्धतीने यूज केले जातात. कशामुळे? तर इन्व्हेन्शन ऑफ स्मार्ट सेन्सर्स, इन्व्हेन्शन्स ऑफ स्मार्ट सेन्सर्स. ठीक आहे. हावेवर तथापि द यूज ऑफ अनालॉग इन्स्ट्रुमेंट्स विल स्टील लास्ट फॉर अ लॉंगर पिरियड अँड दिस विल नॉट बी कम्प्लिटली रिप्लेस्ड बाय डिजिटल इन्स्ट्रुमेंट्स. तथापि तसं जरी असलं तरी काय होणार आहेत? अनालॉग इन्स्ट्रुमेंट्स विल स्टील, ओके, अनालॉग इन्स्ट्रुमेंट्स हे राहणार आहेत लास्ट फॉर अ लॉंगर पिरियड अँड दिस विल नॉट बी कम्प्लिटली रिप्लेस्ड बाय डिजिटल इन्स्ट्रुमेंट्स. ओके, द अनालॉग इन्स्ट्रुमेंट्स आर ऑलरेडी कवर्ड इन प्रिव्हियस सेक्शन 1.2.1a ऑफ सेकंडरी इन्स्ट्रुमेंट्स. अनालॉग उपकरणे काय असतात हे आपण ऑलरेडी कवर केलेलं आहे प्रिव्हियस सेक्शनमध्ये 1.2.1च्या सेक्शनमध्ये. ओके, ठीक आहे. सिलेबस टॉपिक आहे 1.2.2b डिजिटल इन्स्ट्रुमेंट्स. ठीक आहे. डेफिनेशन पहा. डिजिटल इन्स्ट्रुमेंट्स, डिजिटल उपकरणे, द इन्स्ट्रुमेंट विच गिव्स द आउटपुट विच व्हॅरीज इन डिस्क्रीट स्टेप्स अँड द टेक्स ओनली फायनाईट डिफरंट व्हॅल्यूज इन अ गिवन रेंज इज कॉल्ड ॲज डिजिटल इन्स्ट्रुमेंट्स. ओके, अतिशय महत्त्वाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट्स, डिजिटल उपकरणांची डेफिनेशन व्याख्या. द इन्स्ट्रुमेंट्स विच गिव्ह, असे उपकरणे जे देतात, विच गिव्स द आउटपुट विच व्हॅरीज इन डिस्क्रीट स्टेप म्हणजे तुटक स्टेप्समध्ये अँड धस टेक्स ओनली फायनाईट डिफरंट व्हॅल्यूज. ओके, आणि फक्त ते घेतात फायनाईट म्हणजे माहीत असलेले, इन्फायनाईट म्हणजे माहीत नसलेले, फायनाईट डिफरंट व्हॅल्यूज इन अ गिवन रेंज is called digital instruments. Digital instruments are used in digital computer control system. Okay, ठीक आहे. कंपॅरिझन दिलेलं आहे, कंपॅरिझन ऑफ अनालॉग अँड डिजिटल सिस्टम. MSBT विंटर 18च्या एक्झाममध्ये 4 मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारला आहे. काय क्वेश्चन आहे पहा. स्टेट द डिफरन्सेस बिटवीन अनालॉग इन्स्ट्रुमेंट्स अँड डिजिटल इन्स्ट्रुमेंट्स. ओके, ठीक आहे. तर फरक आपण पाहूयात अनालॉग इन्स्ट्रुमेंट्स अँड डिजिटल इन्स्ट्रुमेंट्समधला. ओके, सिरियल नंबर 1, फरक नंबर 1, पॉईंट ऑफ कम्पॅरिझन अनालॉग अँड डिजिटल इन्स्ट्रुमेंट्स. फर्स्ट आहे ॲक्युरेसी. अनालॉग इन्स्ट्रुमेंट्समध्ये लेस ॲक्युरेसी असेल, डिजिटल इन्स्ट्रुमेंट्समध्ये व्हेरी हाय ॲक्युरेसी. ओके, सेकंड पॉईंट आहे पॉईंट ऑफ कम्पॅरिझन कॉस्ट. अनालॉग इन्स्ट्रुमेंट्सची कॉस्ट असेल ती लो असेल. डिजिटल इन्स्ट्रुमेंट्स हे सेन्सर्स यूज केलेले असतात, डिजिटल डिस्प्लेज असतात, त्यामुळे त्याची व्हॅल्यू कदाचित हाय असेल. ओके, पॉईंट ऑफ कम्पॅरिझन थर्ड फ्रिक्शनल एरर म्हणजे घर्षणातून येणारे एरर्स. ठीक आहे. अनालॉग इन्स्ट्रुमेंट्समध्ये प्रेझेंट आहेत, कारण अनालॉगमध्ये पॉइंटर स्केल अरेंजमेंट असणार आहे, मुव्हिंग कॉइल्स वगैरे असणार आहेत, त्यामुळे तिथं घर्षण होईल साहजिकच, त्यामुळे एरर येऊ शकतात अनालॉग इन्स्ट्रुमेंट्समध्ये. डिजिटल इन्स्ट्रुमेंट्समध्ये अशा कोणत्याही प्रकारचा यूज नसतो, त्यामुळे काय नॉट प्रेझेंट, फ्रिक्शनल एरर्स नॉट प्रेझेंट. रीडिंग स्पीड अनालॉग इन्स्ट्रुमेंटचा लो आहे, डिजिटल इन्स्ट्रुमेंटचा व्हेरी हाय आहे. फिफ्थ पॉईंट ऑफ कम्पॅरिझन पॉवर रिक्वायर्ड अनालॉग इन्स्ट्रुमेंट्समध्ये हाय आहे, डिजिटलमध्ये व्हेरी लो. ओके, सिक्स्थ पॉईंट ऑफ कम्पॅरिझन रिझोल्युशन अनालॉगमध्ये लो, डिजिटलमध्ये हाय. इनपुट इम्पिडन्स अनालॉगमध्ये लो, डिजिटलमध्ये व्हेरी हाय. सेवन्थ पॉईंट लास्ट पॉईंट ऑफ कम्पॅरिझन 8 नंबर प्रोग्राम फॅसिलिटी अनालॉग इन्स्ट्रुमेंटमध्ये नॉट अवेलेबल. आपण याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं प्रोग्राम करू शकत नाही. डिजिटल इन्स्ट्रुमेंट्समध्ये कॅन बी प्रोग्राम्ड सो सुटेबल फॉर कम्प्युटराइज्ड कंट्रोल. ओके, ठीक आहे मित्रांनो, आपण आताच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये काय काय शिकलो आहोत. इन्स्ट्रुमेंट्स, टाइप्स ऑफ इन्स्ट्रुमेंट्स. ओके, पूर्ण डिटेल पाहिलं आहोत. ओके, अनालॉग अँड डिजिटल इन्स्ट्रुमेंट्स हेही आपण पाहिलं, डिफरन्सेस पाहिलेत. अशाच पद्धतीने आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढील जो काही सिलेबस टॉपिक आहे तो कव्हर करणार आहोत. पाहत राहा SRG टेक्निकल यूट्यूब चॅनल. ओके, थँक्यू.